आता काय नाही बाबा, आज हळद घेऊन जायची होती. भाऊ पोरं म्हणली जा, तुझी तू जात असली तर. माझ्या कष्टानं मी हळद आणली, पोरांना मागितला नाही 1 रुपया. माझ्या कष्टाचं घेऊन मी भावांच्या घरी आली. म्हणलं आता भाऊ कधी जावं आपण, तर आपल्या आयुष्य असंच गेलं, आपली गरिबी अशी, असंच आपलं संकष्ट दूर झालं. ह्यातनं वर आली मी, चांगलं झालं माझं. लेकरं बाळा नातू परतुंडातनं सगळं. परदी आई वडिलाच्यात होती तेव्हा बी गरीबी होती. तर टाकलं 10 रुपये रोजगार, तेवढ्यापासून आम्ही व्यवसाय करत राहिलो. तेवढ्यापासून मग मला नांदाय गेली तर मला नांदाय घरी सुद्धा सासू सासरा नव्हती. मी गड्यावलं ही नांदणं केलं, पण गड्यावलं नांदणं कसं केलं ही माझ्या जीवाला ठाऊक. जग म्हणतंय किती चांगली नांदली बघा, नाव घेतलं गावाने, मला हीच समाधान वाटतंय. मी लय कष्टातनं वर आली बाबा, लय म्हणजे अति कष्टातनं, मला संकष्टानं दूर आली, गुडघेवड्या पाण्यात राहिली. पत्र होतं छपरात, मला कोण सुद्धा सहकार्य झाले नाही तवाच्या वक्ताला. माणसं एकामेकाला कोण बोलत सुद्धा नव्हती, एवढी परिस्थिती नाजूक होती. पण त्यातनं मी वर आली. आय म्हणायची असू दे अक्का, असू दे, तुला इसूर मीठ चटणी मीठ देतो, तुला पुरवठा करतो, तू राहा तशीच, असू दे. गरीबी होती. दादा वारल्यावर सुद्धा पुन्हा आम्ही दिवस लय बेकार काढलं. किती संकष्टांना वर आलो, पुन्हा त्याच्यातनं कधी सुद्धा चांगलं झालं म्हणून आयुष्य समर्थ कृपानं चांगलं सगळं झालं. त्यातनं आम्ही सगळं हे केलं, निवांत राहिलो. आता त्यांनी मटकीचा व्यवसाय करतात, त्यांना पोरं म्हणते करू नका दादा, करू नका दादा. त्यांनी म्हणतात आपल्या जीवाला कोण पैसा अडका द्यायचा, हाय तोवर आपला हात पाय चालतात तोवर आपण करायचं. परत आपण काही करायचं नाही, करू नाही, गो काढू नाही तर ना काढू, परत आपलं नशीब. शेवटी आपलं चालतंय तोवर करत राहायचं, नाहीतर नाही. आपलं हाय ही त्यांनी सोडत नाही, तर त्यांनी कुणाचं सुद्धा ऐकत नाही. असं आहे आमच्यात. लय भारी करतात. मला एक दिवशी तर पंडू म्हणला चला आई तुला कांद्यात बोलायला नेतो. म्हणलं बाबा मला काय तर बसेल म्हणलं. मी त्यात काय गेली नाही बोलायला, बसली आपली निवांत घरातच. मग म्हणलं आता काय करायचं, आसू पापडीचं म्हणलं चला भाऊ तर कधी जावं. आता ती जावं आई मेली म्हणून वर्ष आपल्या आपण म्हणून भाऊ जाऊन तर कधी यायचं म्हणलं. सोना म्हणल्या जावा बाय, आत्या म्हणल्या कवा तर जायचं आहे, जावा. सोना सुद्धा माझ्या लय चांगल्या त्या. आता असल्या आयुष्यात बायांना आता सोना चांगल्या नाही त्या. सध्या माझं सोना सुद्धा लय चांगले, बहिणी लिकी सारख्या राहते त्या. काही सुद्धा टेन्शन मला येत नाही. समाधान, सौकुंड समाधान समर्थाने सोडलं. एक शेत होतं, 4-5 एकर जमीन होती माझी. काय करायचं, वाटूळ केले एक जणांना. त्याचं कधी होईल नीटनेटकं राहणार नाही. माझ्या आयुष्य असू तर माझे नातू परतुंड तर बघत्याले मी माग म्हणत असते. माझ्या आयुष्यात वाटूळ झालं लय. भावांच्या सुद्धा आम्ही म्हणायचं भाऊ किती होती, इथं सुद्धा आम्हाला नीटनेटकं नव्हतं. अक्काच्या घरी कव्वा सुद्धा नव्हतं आयुष्यात. आता भाऊ आम्ही म्हणतो भाऊ माझ्या चांगल्या झाल्या, समाधान झालं, चांगलं झालं. उलट मला नटा येत, चांगलं झालं ना. मला त्यांची करणी धरणी नको, त्यांची अपेक्षा नको, पण मला चांगलं केलं भावाने, अशी मी म्हणते. नाही केलं तर पण मोठेपणा सांगून भाऊ किती चांगलं राहायचं, आपल्या आयुष्यातच घालवलं. पण चांगलं समर्थ कृपानं सगळं चांगलं झालं, निवांत राहिलो. काय नाही बघ आता, टेन्शन नाही काय नाही, हाय आपलं खाऊन सुखी आले. लय दिवस बेकार काढलं संकष्टांना लय. आत्ती मला राहा वाटत होतं, मला नळाला गुंजीगावचा नळ केला, तनाळीचा केला, तुमचा इथलं तळ केलं पाटलाचं. आम्ही पहिले दिवस असं काढलं. हजेरी 10 रुपये, 10 रुपयेपासून आम्ही व्यवसाय केली. नवऱ्या घरी गेली तरी मी वनवास माझ. सकाळी 7ला निघून जायचं हाजरीला, तिकडं करून मग जायचं. काय सुद्धा नाही टेन्शन, असं होतं. पण आताच्या पोरांना वाटतं काय नाही. आताच्या 5 जण भाव आहेत, पण एवढं कधी आपल्याला हे नाही. समाधान आहे, सगळं सुखी. कोण केलं म्हणाय नाही, राहिलं म्हणायचं नाही, सगळी समाटून धरायची. चुलत भाव सुद्धा माझं चांगला आहे म्हणत असते. कधी मोठीपणा ती असा कमीपणा करायचा नाही, नसलं तरी झालं.